नानावर नजरेनेच रागावत रुद्र दुसऱ्या बाजूने आला. दरवाजा उघडला तर सीटवर अर्ध्या सीटवर पाय उराशी घेऊन शौर्य, त्याच्या पुढे ओवी आणि खिडकीपाशी आरुष. बसणार कुठे? ओवीलाही प्रश्न पडला. रुद्रने ओवीकडे पाहिलं आणि नजरेने शौर्याला सावरायला सांगितलं. त्याचा इशारा ओळखून ओवीने त्याच्या दुमडलेल्या पायांना धरून थोडं खाली ओढलं आणि त्याचे पाय मांडीवर घेतले. त्याचं डोकं अलगद उचलून रुद्र खिडकीच्या बाजूला बसला आणि तितक्याच सावकाशपणे त्याने शौर्याचं डोकं मांडीवर घेतलं. त्याची ॲडजस्टमेंट नाना बारकाईने पाहत होता. मागच्या सीटवर दो और उनके दो दाटीवाटीने बसलेले आणि नानाने पुढची सीट मोकळीच ठेवून सारंगचा हसत निरोप घेतला. चल सारंग, कॉल करतो तुला. सारंग आणि सुरेखाताई खिडकीतूनच सखीला ओवीला हात हलवत निरोप देत होते. आता पुन्हा रडू नको ओवी, मुलासोबत स्वतःचीही काळजी घे, स्वतःलाही जळ. गाडी निघालेली. ओवी फक्त हात हलवून निरोप देत होती. आरुष ही ओवी सोबत उत्साहाने खिडकीच्या बाहेर हात काढत नवीनच झालेला आजी आणि मामाला हसत निरोप देत होता. गाडी मळसगावाकडे निघालेली. रुद्रला राहून राहून वाटत होतं गाडी गरजेपेक्षा स्लो आहे. त्याने तसं त्याच्या भाषेत विचारलं, नाना डिझेल स्वस्त झालं का रे? कुठल्या शहाण्याने सांगितलं? अरे बाबा, डिझेलचे भाव गगनाला भिडलेत. नाना ड्रायव्हिंग करत बोलला. तू गाडी एवढ्या स्लो घेतलीस म्हणून विचारलं. अख्खी टाकी याचं रोडला खाली करण्याचा विचार आहे का? रुद्र तिरकसपणे बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून नानाला हसायला आलं. च्या मारी, रुद्र तुझं बोलणं लवकर कळलं तर शपथ. रुद्रने मान हलवली आणि खिडकीच्या बाहेर बघत बोलला, जरा स्पीड वाढव. दोघांमध्ये अंतर होतं तरी सुद्धा रुद्रला विचित्र हुरहुर जाणवत होती. सनू काही ओवी त्याला खेटूनच बसलीये. रुद्र मान तिरपी करून खिडकीच्या बाहेर बघत बसलेला. ओवीची ही अवस्था अशीच होती. शौर्याचे पाय एका बाजूला हाताने पकडून दुसरा हात आरुषच्या हातात होता. आरुषची बडबड ओवीचा हात हवेवरच चेंडूसारखा हलवत चालू होतं. आई, तू माझं लाड करशील? ओवी हसली. हो, तू मंगीचे लाड करशील. मंगी कोण हे माहीत नसताना ओवी थोडीशी हसत बोलली. हो. आरुष उत्साहात बोलला. आता तू आपल्याच घरी राहणार ना? ओवीने पुन्हा त्याच्याकडे बघत थोडंसं हसत मान हलवली. हो. आणि रुद्र खिडकीच्या बाहेर बघतच बोलला, राहणार असं बोलायचं असतं आरुष, किती वेळा सांगितलं तुला? आरुष पुढे झुकून त्याच्याकडे बघत बोलला. मग मी पण तेच बोलतो की. रुद्रने त्याच्याकडे पाहिलं आणि हलकीशी कपाळावर आटे आणत बोलला, राहरान आणि राहणार यामध्ये तुला काहीच फरक वाटत नाही? आरुषने बारीक चेहरा करून ओवीकडे पाहिलं. ओवी त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत थोडीशी हसली आणि आरुष तिला पुन्हा बिळगला. कुठेही चालू होतात. ओवी थोडीशी मान हलवत मनातच बोलली आणि रुद्रला उद्देशून पण नानाकडे पाहत शांतपणे बोलली, नाना, लहान मुलाचं चालतं अरे, लगेच नाही कळत त्यांना. हे आपल्यासाठी आहे हे रुद्रला क्षणात कळलं. त्याने कान लगेच टवकारले. नानाला सुद्धा ओवीच्या बोलण्याचा अर्थ समजला आणि तो लगेच रुद्रला बोलला, रुद्र काकूंसोबत राहून राहून तो सुद्धा तिच्यासारखाच बोलतो. शिकेल की हळूहळू. ए नाना, आरुष मायबोली बोलतो. मी सुद्धा लहानपणी तेच बोलायचो. अरे पण मायबोली बोलताना तरी नीट बोलावी का? ती सुद्धा अशुद्ध बोलायची. रुद्रमधील शिक्षक सदैव जागा असतो हे माहीत असल्यामुळे नानाने हसतच मान हलवली. रुद्र गाडीच्या बाहेर बघतच खुरपुरला, प्रला, बोलायचं ना, लार बोलायचं, पण च्याऐवजी न बोलायचं आणि सगळं ऐकून सुद्धा मी काहीच नाही बोलायचं. त्याची कुरकुर ऐकून नाना हसत बोलला, जाऊ दे रे रुद्र, तू आधी गाडीचा स्पीड वाढव, संध्याकाळ करशील घरी पोहोचायला. त्याने मगाशी सांगून सुद्धा त्याचं स्पीडने गाडी असल्यामुळे रुद्र थोडा वैतागला आणि ओवी निश्चिंत होत मनातच बोलली, शौर्याची मराठी बघून त्याची वाटणारी काळजी कायमची घालवलीस. त्याचे बाबा त्याला अस्खलित मराठी शिकवतील यात शंका नाही.
असं मनात बोलतच ओवी सवयीने गळ्यावरून बोटे फिरवत खुटखुटली. थँक्यू काना, थँक्यू काना हे शब्द रुद्रच्या कानावर पडले. पडताच त्याचं काळी क्षणासाठी धडधडलं आणि त्याने चकित चकित होत ओवीकडे पाहिलं. काय? त्याचा आवाज ऐकून ओवीने क्षणात डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहून ती सुद्धा काहीशी एक्सप्रेशन देत बोलली, कुठं काय? तुम्ही आता काहीतरी बोललात. रुद्र तसाच गोंधळून बोलला. आणि पुढच्या क्षणी ओवी गोंधळून बोलली, नाही तर मी तर मनात बोलले. रुद्रने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं आणि खिडकीच्या बाहेर बघतच मनात खुरकुरला. मनात बोललेलं ऐकायला येतं काय? आणि पुन्हा तो मनात बोलला, पण यावेळी तो कुठेतरी हरवला होता. मी ऐकलं, त्यांनी माझं नाव घेतलं पहिल्यांदा. नाना फक्त गालात हसत दोघांकडेही आरशातून पाहत गाडी चालवत होता. त्याने मुद्दामून गाणं लावलं आणि स्वतः देखील गुणगुणू लागला. आए हो मेरे जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में यूं ही रहना, हाय मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यार प्यार बनके. रुद्र ओवीने नानाकडे तिरप्या नजरेने पाहिलं आणि दोघांनीही मान हलवली. दोघेही एकदमच मनात बोलले, मुद्दामून करतो वेडा. नानाच्या कृपेने रुद्र ओवीची गाडी मळस गावात टंगळमंगळ करत पोहोचली. तेव्हा सायंकाळ झालेली. नानाने गाडी आंब्याखाली लावली, एका बाजूला उभी केली आणि गाडीतून उतरत ओवीला बोलला, आलं तुझं घर. ओवीच्या मनात हुरहुर दाटली. ती पहिल्यांदा रुद्रचं घर पाहणार होती, जे आता तिचं होतं. शौर्य मगाशीच उठलेला रुद्रच्या बोटाला पकडून सुद्धा खाली उतरला. ओवीच्या हाताला धरून आरुषने गाईतच तिला खाली उतरलं. ओवीच्या नजरेसमोर घराच्या रंगाचा रांगा होत्या. घराला घर चिटकून होती, अंगणाला अंगण चिटकून होती. मधूनच अर्ध उघडं गटार दिसत होतं. सामोरासमोर घर, मागे पुढे घर, घरच घर. तिच्या मनात आपसुकच प्रश्न निर्माण झाला, यामध्ये माझं घर कोणतं? लगेच आरुष उत्साहात घराकडे बोट दाखवत बोलला, आई ते बघ आपलं घर. ओवीने आरुषच्या बोटाच्या दिशेने मागे वळून पाहिलं. एका विस्तीर्ण शेतात एक स्वतंत्र कोलारू घर होतं. घरासमोर मनासारखं अंगण, अंगणामध्ये जाण्यासाठी खाली 2 लांबट रुंद दगडी पायऱ्या. अंगणाच्या शेजारी मोठं आंब्याचं जुनार झाड. घराच्या मागून जांभूळ पेरीची झाडे डोकावत होती. रंग दिल्यामुळे घराचं सौंदर्य वाढलेलं. त्या दारात मंडप आणि घरात किलबिलाट ऐकू येत होता. ओवीला पाहता क्षणी घर आवडलं. घर घर वाटावं असंच होतं. ती इमारत नव्हती. रुद्र अंगणाच्या पायऱ्या चढून वर येणार इतक्यात नानाने त्याचा हात धरला आणि ओरडला, थांब, आताच आत यायचं नाही. का? रुद्रने आश्चर्याने विचारलं. ते तुला सांगतो नंतर. तुम्ही दोघे माझ्यासोबत चला. थोडा वेळ काकूच्या घरी बसा, तिथे तुमची सोय केलीये. नाना रमाईच्या घराकडे हात करत बोलला. रुद्र नानाच्या हातातून हात सोडवत थोडा वैतागून बोलला, मी अजिबात काकूंच्या घरी जाणार नाही. आणि ओवीकडे पाहून बोलला, चला. रुद्र बोलल्यावर ओवीने मान हलवली आणि आरुषच्या हाताला धरून त्याची पाठी चालू लागली. नाना टेन्शन मध्येच मनात, माझ्या सगळ्या सरप्राईजवर हा पाणी फिरवणार. काही पण कर नाना, पण याला घरात पाठवू नको. रुद्र अंगणाच्या पायऱ्या चढलेला. नाना बाजूच्या बांधावरून उडी मारून अंगणात गेला आणि चक्क रुद्रच्या पायावर लोटांगण घातलं आणि त्याचे पाय पकडून बडबडू लागला, प्लीज प्लीज घरात जाऊ नकोस, थोडा वेळ थांब. फक्त काकूंच्या घरी थांब, मी तुझ्या पाया पडतो. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, ते तुला थोड्या वेळात मिळेल, पण प्लीज घरात जाऊ नको. ए नाना, डोक्यावर पडलाय काय? उठ बघू. रुद्रने लगेच नानाच्या खांद्याला धरून त्याला उठवलं. नानाचा काहीच भरोसा नाही हे ओवीलाही माहित होतं. पण तू असाही वेड्यासारखा वागू शकतोस हे ती पहिल्यांदाच पाहत होती. त्याच्याकडे पाहताना ओवीचा हात आपोआप आश्चर्याने तोंडावर गेलेला. रुद्रने उठवल्यावर नानाने लगेच हात जोडत गयावया करत बोलला, प्लीज घरात जाऊ नकोस यार, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. कसलं सरप्राईज? त्याचा हात खाली घेत रुद्र थोडासा भडकला. आणि हे सारखं दिनवण्यासारखं होत हात जोडणं बंद कर. सरप्राईज आहे आता, कसं सांगू, थोडी कळ काढ.
तसं रुद्राने लगेच कपाळावर आठी आणली. काय बोललास? नाना लगेच आपला शब्द घशात घालत कान पकडत बोलला, सॉरी, म्हणजे थोडी वाट बघ. रुद्र दोन्ही हात कमरेवर ठेवून मान हलवत नानावर आलेला राग इकडे तिकडे बघत घालवत नाना त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत बोलला, तू एवढं करू शकत नाहीस तुझ्या मित्रासाठी? हीच का आपली यारी? नाना, मैत्रीवर येऊ नकोस. रुद्राच्या कपाळावर आटे आली. नाना रमाईच्या घराकडे हात दाखवत बोलला, मग जातोस ना? नजरेनेच नानावर खूप रागावत रुद्र पाया आपटत पायऱ्या उतरला आणि जाताना ओवीला उद्देशून बोलला, चला, काय मानून ठेवलंय पुढे कुणास ठाऊक. आणि त्याला काय वाटलं काय माहिती, त्याने झटक्यात नानाकडे पाहिला आणि नजर रोखून बोलला, तुझा जितका आगाऊपणा सहन करायचा तितका केलाय आजच्या दिवसाचा. तुझा पोटा पूर्ण झालाय ना नाना, यानंतर करणार. असं बोलत असताना रुद्रने बोटानेच नाही असं खुणावलं. रुद्रने आपलं ऐकलं या आनंदात नाना बत्तीशी दाखवत शहाण्या मुलासारखं मान हलवत बोलला, लक्षात ठेवीन मास्तर. ओवी नानाकडे पाहून थोडीशी हसत स्वतःवरच बोलली, याला कितीही ओरडलं तरी फरक पडणारच नाही.